गुड मॉर्निंग, वेलकम टू मितांश अँड मॉम ब्लॉग्स. तर बघा आता मी सकाळी 5:30 उठलो आणि 5:30ला यासाठी उठलो होतो आज की आज जाणार आहे साईबाबाची दिंडी. ती रात्री आलेली होती तर ती आता चालली आहे म्हणून सकाळी लवकर उठलो होतो आम्ही. तर आता 7:30 वाजलेले आहेत आणि आता दिंडी जी आहे ती आता निघालेली आहे. तर त्याला तुम्हाला दाखवते मी. आणि इथे आता सगळेजण नाश्ता वगैरे करून पालखी आता घेऊन शिर्डीला जाणार आहे. तर आता इथे माझ्या आईवडिलांचं दर्शन करतात. ते सगळेजण आईवडिलांचं दर्शन करतात आणि मगच पालखीला उचलून जे आहे ते घेऊन निघतात. तर आता इथे सगळी पूजा वगैरे देखील करून घेतल्यानंतर ना ही पालखी उचलून अशी पुढे दारात आणून ठेवली आणि इथे त्यानंतर ना थोडासा फोटोशूट वगैरे केला आणि फोटोशूट झाल्यानंतर आता इथे डान्स वगैरे चालू केला होता. तर आता इथे ही पालखी माझा भाऊ आणि माझे जिजू हे दोघांनी घेऊन थोड्या वेळ पालखीला घेऊन थोडा नाचणार आहेत आणि मग पालखीला आम्ही सोडवायला देखील जाणार आहेत काही अंतरावरती. तर बघा इथे आम्ही सगळेजण डान्स करणार आहोत. माखन के चोरों की सेना, जरा बच के संभल के जी रहना. बड़ी नटखट है फौज कहीं आई जो, बड़ी नटखट है फौज कहीं आई, नहीं बचने का, नहीं बचने का कोई भी ताला ताला.
झोप आहे झोप लागली टायमावर झोप लागली. आणि आता इथे सर्व डान्स वगैरे सगळ्यांचा करून झाला आणि आता हे सकाळचे 9 वाजलेले होते आणि 9 वाजता आता बघा पालखी जी आहे ती आता निघालेली आहेत शिर्डीला. तर आता इथून जाताना पालखी जी आहे ती माझे घरातले सगळेजण थोड्या अंतरावर घेतात. सगळ्यांकडे ते पालखी देतात. थोड्याशा 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आम्ही पालखी सोडवायला जाणार आहेत. म्हणजे दरवर्षी जातात आणि यावर्षी देखील जाणार आहेत. तर आता माझा भाऊ आणि माझे नाशिकचे जिजू जे आहेत ते आता पालखी घेऊन निघालेले आहेत. तुम्हाला दिसत देखील असेल. आणि मग त्यासोबत माझी पूर्ण फॅमिली आहे आणि मग जे साई भक्त आहेत ते त्यांच्या मागे आहेत. तर आता चला जी साई पालखी जी आहे ती आपण आता सोडवायला जाऊया. माझी बापू आणि आई तूच विठ्ठल रखुमाई, माझी बापू आणि आई तूच विठ्ठल रखुमाई, तुझ विठ्ठल रखुमाई, माझी बापू आणि आई तुझ्या शिर्डी नगरात पंढरीती मी पाहिन, तुझ्या शिर्डी नगरात पंढरीती मी पाहिन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डी. साई तुझं देऊळ शोभते शिर्डी नगरान रे, शिर्डी नगरान पालखीला नाचताना साई भक्त आयलन तुझे दारान रे, आयलन तुझे दारान शोभते शिर्डी नगरान रे, शिर्डी नगरान पालखीला नाचताना साई भक्त आयलन तुझे दारान. तुझे पालखीचा मान घेऊन येते दोन्ही दादा येऊ शिर्डीला त्याच्या संगतीनं, वंश बाळ नाचत चाललाय पालखीला. तुझे पालखीचा मान घेऊन येते दोन्ही दादा येऊ शिर्डीला त्याच्या संगतीनं, वंश बाळ नाचत चाललाय पालखीला. अमित भोईर खांदा लावते साई तुझे पालखीला रे, साई तुझे पालखीला. पालखी गेली रे, गेली शंभर हाय कर गेली म्हणा. चाल दिंडीवाल्याला इकडे जातो घरी. आणि आता इथे ना संध्याकाळचे 4 वाजले होते आणि 4 वाजता जे आता एंगेजमेंट आहे तर मग उद्या सकाळी एंगेजमेंट असल्यामुळे आज 4 वाजल्यापासून हा घरासमोर मांडव टाकला होता. तर एवढा जो मांडव आहे ना तो एवढा टाकला होता. स्टेज वगैरे पण बनवलं आणि इथे समोर आहे हा गेट असणार आहे आणि इकडनं जेवणासाठी जी आहे सोय केली होती. तर आता इथे बघा आम्ही आलो होतो शेतात भाजी घ्यायला संध्याकाळच्या वेळेस आणि मितांशने आणि सुदर्शनने दोघांनी धनं उपटून घेतलेली होती, धण्याची झाडं. तर त्याच्यावरून आता त्यांना पूनम रागवत होती की तुम्ही धने का उपटली. तर बघा किती मोठे मोठे धनाची झाडं जे आहेत त्यांनी उपटून घेतली. तर त्याला धनं देखील आली असती आत्ता, पण त्यांनी कळत नाही मितांशला या गोष्टी, त्यांनी ते उपटून घेतलं झाड. कांद्याची भाजी.
मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की शंकरपाळे आणि करंज्या बनवल्या. तर आता इथे आदल्या दिवशी फायनली सगळे डबे भरायचं काम चालू होतं. तर बघा एवढ्या पाट्या आणि हे डबे आहेत. तर सगळे फ्रूट्स वगैरे दिले, चॉकलेट्स वगैरे, त्यानंतर सगळे ब्लाऊज पीस वगैरे, आणि याच्यामध्ये आता मी लाडू वगैरे भरले होते या डब्यामध्ये, नारळ वगैरे सगळं. तर सगळं आज जे आहे ते सगळं असं फायनल करायचं होतं पॅकिंग वगैरे करून. तर आता इथे आम्ही सगळेजण डबे जे आहे ना ते भरत होतो रात्री. हॅलो, आज आहे 31 डिसेंबर आणि आता आहे आमच्या वहिनीचा वाढदिवस. ए हॅपी बर्थडे. केक तर कापा आधी. नवरी बाई इथे बसलेली बघा. ती बघा दिसली का? हे बघा. चला आता बर्थडेचा केक कट करायचा आहे. चला एकदम टायमावर आला. तुमच्यासाठीच थांबलं होतं. दुधाची बाटली. चला चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वहिनी. हॅपी बर्थडे टू यू. मे बर्थडे कोणाचा लावलं कोणाला? बंद करा आधी आपले वांगे भरून घ्या मग नंतर वांगे भेंडी टमाटे. चला घ्या केक तिकडे आता. चला नाही येणार आहोत. इकडे बघ. ती थोडं सगळं पाणी चाललं. आणि इकडे जेवणाची पण तयारी चालू होती उद्याच्या, म्हणजे आज रात्री ही तयारी चालू होती. तर जेवणामध्ये मस्त भेंडी फ्राय, अख्खं वांग्याची भाजी, पुलाव आणि गुलाबजामुन, बर्फी, सगळं जे आहेत ना ते आहे जेवणामध्ये उद्यासाठी. तर आज ह्या तयारी ज्या आहे ना संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या ज्या तयारी आहेत त्या तयारी वगैरे चालू होत्या. तर चला, कसा वाटतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा.